आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड पानसरे त्यांचं पुस्तक शिवाजी कोण होता आणि त्याचे प्रकाशक या तिघांना अत्यंत हिंसक भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे। अत्यंत असंस्कृतपणे त्यांच्याबद्दल बोललेलं आहे। मी सगळ्यात आधी त्याचा निषेध करते, तीव्र निषेध करते की महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंसारखा एक ज्येष्ठ नेता ज्याचा त्यांच्या विचारासाठी खून झाला, ज्यांचं पुस्तक शिवाजी कोण होता हे शिवाजी महाराजांच्या एका इतिहासाचं एक नवा दृष्टिकोन त्याचं देणारं पुस्तक आहे, ज्याचं लाखोंच्या प्रतिमध्ये खप होतो, लोक वाचतायत। अशा पुस्तकाबद्दल, त्याच्या पुस्तकाच्या नावाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेमध्ये त्यांनी बोललेलं आहे। सर्वात आधी मला असं म्हणायचं की त्यांनी हे पुस्तक वाचलेलं नाही आहे आणि हे पुस्तक वाचून खरं तर त्यांनी मत ठरवायला पाहिजे होतं। दुसरी गोष्ट, विचाराचा, त्यांच्या मांडणीचा जर प्रतिकार करायचा असेल तर त्यांनी तो वैचारिक पातळीवर करायला पाहिजे। ह्या पद्धतीने धमक्या देऊन या पुस्तकाचा प्रसार रोखण्याचा जो प्रयत्न ते करतायत आणि अत्यंत कॉम्रेड पानसरेंच्याबद्दल वाईट शब्दांमध्ये खालच्या पातळीवर जाऊन ते बोललेले आहेत। एक आमदार म्हणून त्यांना हे कसं शोभतं? मुळात मी सकाळी असं सांगितलं की ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते आपलं राजकारण करतायत त्या शिवाजी महाराजांना या महाराष्ट्रामध्ये अत्यंत सौजन्यशील, न्यायप्रिय, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं असं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं। त्यांनी समाजातल्या सगळ्या घटकांना स्वराज्य देण्यासाठी एकत्र जोडलं आणि ते स्वप्न पूर्ण केलं। अशा माणसांच्या वारसा सांगत, त्यांच्या नावाने राजकारण करत तुम्ही इतकी घाणेरडी भाषा जर वापरत असाल तर राजकारणाचा स्तर किती खाली गेलेला आहे हे याच्यावरून आपल्याला समजतंय। आणि लोकांचा निवडून आलेला प्रतिनिधी जर या भाषेमध्ये बोलत असेल आणि प्रकाशकांना एवढ्या धमक्या देत असेल तर हे पुढं प्रत्यक्षामध्ये काय करतील? किती जणांच्या लोकांच्या जीवाला धोका असू शकतो। जे लोक आपली मतं अशा पद्धतीचे पुरोगामी विचार, न्यायप्रिय विचार मांडण्याचा प्रयत्न करतायत, निर्भयपणे बोलतात, त्या विचारांचा प्रसार करतात, त्या सर्वांनाच ही धमकी असं मला वाटतं। त्यामुळं ज्या प्रवृत्तींनी, ज्या हिंदुत्ववादी विचारांनी कॉम्रेड पानसरेंचा खून केला त्याच प्रवृत्तीचे हे लोक आहेत आणि अशा पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना महाराष्ट्र शासन, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे याच्यावर काय कारवाई करतात हे सुद्धा आम्ही बघतो आहोत। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।